प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 5 जून 2026 शुक्रवार। शांतता। मी मुकाट शांत राहिलो, चांगल्या गोष्टीबाबतीतही मी मौन धरले आणि माझे दुःख अधिक वाढले. स्तोत्र 39 अध्याय 2 वचन. उपदेशकाच्या पुस्तकात म्हटले आहे की मौन बाळगण्याची एक वेळ असते आणि बोलण्याची एक वेळ असते. उपदेशक 3 अध्याय 7 वचन. जेव्हा शांत राहण्याची वेळ असते तेव्हा आपण घरोघरच शांत राहिले पाहिजे. कॅथोलिक चर्चमध्ये काही मठ असे आहेत ज्याने मौन मठ म्हणतात. तेथील साधू कोणाशीही बोलत नाहीत आणि अनेक महिने मौन पाळतात. मी इस्रायलला गेला असता एलियाने जिथे स्वतःला लपवून ठेवले होते त्या करेत ओटजावल असा एक मठ पाहिला. जसा एलिया करेत ओटजावल शांत राहिला तसेच त्या साधूनेही मौन पाळण्याची संकल्प केला होता. जुना करार वाचताना आपण पाहतो की जे लोक पापाबद्दल गीत व्यक्त करत असत ते शांत बसत, डोक्यावर धूळ किंवा राख टाकत, कोणपाटाचे वस्त्र परिधान करत आणि त्या दिवसांची उपयोग आत्मशुद्धीसाठी करत. बायबल म्हणते, सियोन क्रियेची वडिलांद्वारे भूमीवर बसून शांत राहतात. ते आपल्या डोक्यावर धूळ टाकतात व कोणपाट नसतात. यरूशलेमच्या कुमारिका आपली मस्तके भूमीपर्यंत झुकवतात. विलाप गीत 2 अध्याय 10 वचन. प्रभू त्यांच्या उपवासाकडे आणि नम्रतेने पाळलेल्या मौनाकडे लक्ष देतो. तो त्यांची बंदिवासाची स्थिती बदलतो आणि त्यांच्या अश्रूंना आनंदात परिवर्तित करतो. दावीदालाही आपल्या जीवनात मौनाचे महत्त्व समजले होते. आपल्या शांत क्षणात तो देवाचे वचन वाचत असे आणि त्यावर ध्यान करत असे. ते मौन ध्यानासाठी योग्य वातावरण निर्माण करत असे. जगाचे गोंगाट बंद करून प्रभूचा आवाज ऐकण्यासाठी आपले हृदय उघडण्याची ती वेळ होती. अशा वेळी त्यांची आत्मा देवाची उपस्थितीने प्रज्वलित होत असे. आज अनेक प्रकारचे आवाज आणि जागृती सतत आपल्या कानावर पडत असतात. हे आवाज लोकांचे जीवन जैविक इच्छानुसार घडवतात. आपल्या कानात सतत गोंगाट भरलेल्या असल्यामुळे देवाचे आवाज ऐकण्यासाठी आपण जगाचे ठेवत नाही. प्रभूचा आवाज ऐकण्यासाठी काही शांत क्षण वेगळे काढा. प्रभूची चरणांशी शांतपणे बसा आणि त्यांच्या गौरवशाली मुखाकडे पहा. एक पापी स्त्री प्रभू येशूकडे आली. तिने आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय धुतले. तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही, फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. प्रभूने तिची पापे क्षमा केली आणि प्रेमाने म्हणाला, मुली, तुझी पापे क्षमा झाली आहेत. देवाचे लेकरांनो, प्रभूसाठी अर्पण केलेल्या मौन तुमच्या जीवनात आशीर्वाद घेऊन येईल. पुढील ध्यानासाठी वचन. परंतु परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. संपूर्ण पृथ्वीने त्यांच्यासमोर शांत राहावे. हा बघू 2 अध्याय 20 वचन. आजचे बायबल वाचन सकाळ 2 इतिहास 23 अध्याय 24 अध्याय. संध्याकाळ योगान 15 अध्याय. धन्यवाद.